सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरात उघडे विद्युत डीपींमुळे अपघात वाढत असतानाही विद्युत विभागाचे दुर्लक्ष कायम आहे। याच निष्काळजीपणामुळे श्रीरामनगर हॉलीफ्लॉवर शाळेजवळ आज सकाळी एका गाईला उघड्या विद्युत डीपीचा करंट लागून जागीच मृत्यू झालाय। ही डीपी थेट नगरसेवकाच्या घराजवळ आहे, तसेच एक शाळा आणि भाजी मार्केट सुद्धा बाजूलाच आहे। प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक शैलेश ढगे यांच्या निवासस्थानाजवळ सकाळी एक गाय या उघड्या विद्युत डीपी जवळ गेली होती। डीपीचे झाकण नसल्याने तिचे शिंग त्या डीपी मध्ये अडकले आणि तीव्र शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झालाय। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी दररोज मोठा भाजीपाला मार्केट भरतो। विक्रेते थेट त्या डीपी समोरच बसतात। त्याचबरोबर शेजारी शाळा आहे, शाळेतील मुले याच रस्त्याने ये-जा करत असतात, त्यामुळे कोणताही मोठा घातपात होऊ शकतो। शहरात यापूर्वी उघड्या डीपींमुळे अनेक अपघात झाले, तरीही विद्युत विभागाचे कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आता नागरिक करत आहे। या घटनेनंतर नागरिकांनी विद्युत विभागाला तात्काळ सर्व उघड्या डीपींना झाकण लावण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। मी 40 वर्ष राहतो। डीपी 3-4 म्हणजे बरेच दिवस पण उघडी आहे। तिला गाईला करंट लागून गाय गाभण असताना ती मेली। सरकार नाही फोटो बिल एमएससी बिल नव्हती केली, इकडे केली पण अजून ती गाय उघडीच होती, त्याच्यामुळे गाय गेली ना। शाळा आहे, लहान पोरं भाजीवाले खेटून बसता, भाजीवाले पाट्या सुद्धा वर ठेवता। काय व्यवस्थित करावं बा, झाकण वगैरे लावून काळजी घ्यावी, बाकी काही ना। डीपी उघडी आहे, त्या डीपीचा करंट तिथे भाजीवाले खेटून बसतात। आज गाय तिथे करंट लागून हे झाली, झाली तिची। ते 6 महिन्यापासून तिचे फोटो टाकले, ते तिचं काम करेल नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।